नमस्कार. आज आपण निघालो आहोत श्री क्षेत्र गोंदावले येथे. आज या व्हिडिओमध्ये आपण गोंदावले संस्थानची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. इथे भक्तांसाठी 2 दिवस राहण्यासाठी रूम्स तसेच जेवणाची नाश्त्याची मोफत सुविधा आहे. तर ह्या सुविधा कशा मिळतात किंवा चातुर्मासामध्ये जर आपल्याला राहायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल किंवा पार्किंगची सुविधा कशी आहे हे सर्व आपण आज ह्यामध्ये पाहणार आहोत. तर चला आपण आज पाहूयात रूम्स. आधी वरती जाऊयात. सुरुवातीलाच आपल्याला मोठेच्या मोठे कॅरिडॉर लागेल. हे कॅरिडॉर आहे. या बाजूला पण रूम्स आहेत. इथे रूम आहेत. ही बघा, ही 4 बेडची रूम आहे. आणि सगळ्यांना पिलो कवर घालून छान उशा, चादरी, बेड्स आणि कपाट आहे. वस्तू ठेवायला हँगर्स आहेत, कपडे अडकवायला. आतमध्ये 2 बेड आहेत. 6 लोकांसाठी आम्हाला रूम मिळाली होती. वॉश बेसिन आहे, आरसा आणि 2 वॉशरूम आहेत. एक वेस्टर्न टॉयलेट आहे आणि बाथरूम आहे. तर अशा रूम आहेत. स्वच्छता चांगली आहे, पण आपल्याला जास्त स्वच्छता ठेवावी लागते. छान आहे. समोरच मंदिर आहे. इथे गरम पाणी सकाळी चालू असतं आंघोळीसाठी. आम्ही प्रल्हाद निवास मध्ये उतरलेलो आहे. हे बघा, प्रल्हाद निवास. लिफ्टची पण सोय आहे. ज्येष्ठ नागरिकांना लिफ्टचा वापर करता येतो. आणि पायऱ्या पण आहेत. चांगल्या आहेत पायऱ्या, सोप्या आहेत, फार काही त्रासदायक नाही आहेत. समोरच मंदिर आहे. आज आपण मंदिर पाहणार नाही. मंदिराचा व्हिडिओ मी ह्या आधी टाकलेला आहे. आज आपण फक्त सगळे इथे किती रूम्स आहेत, काय सोयी आहेत आणि रूम्स रेट काय आहेत. समोरच ब्रह्मानंद मंडप आहे आणि ह्या बाजूला मंदिर आहे. मंदिरात आतनं व्हिडिओ घेता येत नाही, त्यामुळे आपण मंदिराचा व्हिडिओ करणार नाही. तुम्ही इथे आल्यावर आत दर्शन घेऊ शकता. पालखी आलेली आहे, घोडा आहे, आपण ते पाहूयात. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी शक्य तेवढी तुम्हाला माहिती पूर्ण देण्याचा प्रयत्न करणार आहे. किती रूम्स आहेत किंवा रूम्सचे रेट काय आहेत हे सगळं आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. किती दिवस तुम्ही राहू शकता, रूम्स सर्व काही आपण ह्याच्यामध्ये पाहूया. आपल्या नशिबाने आपल्याला अश्वदर्शन झालेले आहे. पालखीचे, पालखी आलेली आहे. तुम्ही मंदिर बाहेरनं बघू शकता. आतमध्ये व्हिडिओ काढण्याची परवानगी नाही आहे. दिंडी आलेली आहे, पण बाहेर आसपास दर्शन घेतलं. तुमच्या नशिबाने दर्शन मिळते आहे तर घ्या. या बाजूने अनेक रूम आहेत. ह्याचा व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे, तोही तुम्ही बघू शकता. आज आपण फक्त ह्यात मध्ये सर्व माहिती पाहणार आहोत. अनेक भक्त निवास आहेत, त्यामुळे रूम्स भरपूर आहेत, त्याचा काहीच विषय नाहीये.
चप्पल ठेवण्यासाठी इथे सोय आहे, चप्पल स्टँड आहे. शेवटी आपण पार्किंग पण पाहणार आहोत. पार्किंगची सुविधा पण आहे, अतिशय व्यवस्थित पार्किंग सुविधा आहे. इथे संपूर्ण माहिती आहे ह्याच्यात. तुम्हाला देणगी द्यायची असेल तर देणगी आणि ग्रंथ कार्यालय पण आहे. इथे संपूर्ण वेळापत्रक लावलेलं आहे, गाड्या कधी कुठल्या काय आहेत ते सगळं. आणि रूम तुम्हाला फक्त 2च दिवसासाठी मिळते, कारण तिसऱ्या दिवशी रूम नाही मिळत. रूमचे रेट काही नाहीत, रूम फ्री आहेत. आणि जो नंबर ह्याच्यामध्ये दाखवलेला आहे तो नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन, तर तोच नंबर फक्त चौकशीसाठी तुम्हाला मिळेल. रूमचं बुकिंग तुम्हाला इथं आल्यानंतरच करावं लागतं. रूमचं बुकिंग ऑनलाईन वगैरे काही नाही, किंवा फोनवरून पण बुकिंग नाही, तुम्हाला इथे येऊन बुकिंग करावे लागते. आणि ह्या बाजूला अन्नछत्र आहे. दुपारी 12 ते 2 आणि संध्याकाळी 7 ते 9 या टायमिंगमध्ये इथे तुम्हाला जेवणाची व्यवस्था आहे. सकाळी नाश्ता पण असतो, पण आतमधून कुठलंही शूटिंग करता येत नाही, त्यामुळे मी बाहेरूनच करते. जवळजवळ 5000 लोक आतमध्ये बसतील एवढं मोठं अन्नछत्र इथे आहे. आणि हे बघा, पण आतमध्ये शूटिंग करता येणार नाहीये. हात धुण्याची सोय बाहेर केलेली आहे. अतिशय स्वच्छता, कमालीची स्वच्छता आहे. हात धुवायला पण अगदी व्यवस्थित छान सुविधा आहेत. अन्नछत्राचा व्हिडिओ जमला तर आपण करू. आणि ह्या बाजूला पार्किंग आहे. पार्किंगमध्ये गाडी लावून तुम्ही आरामात आतमध्ये अन्नछत्राकडे येऊ शकता. तिथूनच पुढे तुम्हाला व्यवस्थित अगदी मंदिरामध्ये जाता येते. अन्नछत्राकडून पुढे गेल्यानंतरच रूम बुकिंगची सुविधा आहे. तिथे तुम्ही आधार कार्ड दाखवून तुम्हाला रूम बुकिंग करता येते. सगळ्या रूम चांगल्या आहेत. तुमची किती लोक आहेत ते तिथे जाऊन तुम्ही दाखवावं लागतं, त्याप्रमाणे ते तुम्हाला रूम देतात. एकट्या माणसाला पण रूम मिळते, पण रूम न देता त्यांना तुम्हाला शेअरिंगमध्ये राहावं लागतं. डॉर्मेट्रिक रूम पण आहेत, त्यामुळे तुम्हाला शेअरिंगमध्ये रूम मिळू शकेल, पण एकट्या माणसाला स्वतंत्र रूम नाही मिळणार. पण शेअरिंगमध्ये मात्र तुम्ही इथे राहू शकता. हे बघा, इथे पार्किंग आहे, अतिशय मोठं भव्य पार्किंग आहे. आणि त्या बाजूनी रोड आहे. रोडने तुम्ही 6 नंबर गेटमधनं पार्किंगला येऊ शकता. आणि पार्किंग करून असंच सरळ इकडे गेलं सुरू, पहिल्यांदा अन्नछत्र, मग रूम बुकिंग, आणि नंतर मंदिर. आणि मंदिराच्या आसपास चारही बाजूनी मोठमोठे भव्य असे भक्तनिवास आहेत. मी माझ्या परीने तुम्हाला शक्य होईल तेवढी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आणखी व्यवस्थित माहिती ह्याच्याबद्दल तुम्हाला दिलेली आहे, ती तुम्ही वाचू शकता. आणि तुम्हाला जेव्हा यायचं असेल तेव्हा तुम्ही या भक्तनिवासला येऊन 2 दिवस आरामात राहू शकता. 2 माणसांचे रूम आहेत, 4 माणसांचे रूम आहेत, 6 माणसांचे रूम आहेत, 8 माणसांचे रूम आहेत. एकट्या माणसाला पण शेअरिंगमध्ये रूम आहे. आणि रूमला कुठल्याही भाडे नाही, तुम्ही मोफत राहू शकता. 2 वेळचं जेवण आणि नाश्ता आणि 2 दिवस राहण्यासाठी मोफत सुविधा आहे. 4 महिने चातुर्मासात जर राहायचं असेल तरी तुम्हाला ट्रस्टींची परवानगी घेऊन राहता येतं फ्रीमध्ये. त्यासाठी तुम्हाला पौर्णिमेला इथे यावं लागेल. ट्रस्टी लोक इथे असतात, त्यांच्याकडून तुम्हाला परवानगी घेऊन मग तुम्ही 4 महिने चातुर्मासात आरामात राहू शकता. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.